जगात एकही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्पर्श केला नाही किंवा त्यांनी लिहिलं नाही. आणि आज ते आपण सगळं अनुभवत आहोत, कारण आपल्याला त्यांचं ते केलेलं लिखाण आपल्या डोळ्यासमोर आहे. पूर्वी मुखोद्गत रीतीनं सांगितलं जायचं या पिढीचं त्या पिढीला, पण जेव्हा लेखन सुरू झालं तेव्हापासून आपण प्रत्यक्ष कोणीही वाचू शकतो. महाभारत म्हणा, त्यांनी लिहिलेली जी काही कार्य ती आपण करू शकतो. तर व्यास ऋषींना आपण वंदन करून मी आता सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हा जो गुरु आहे तर तो कसा आहे आणि त्याचं रूप काय आहे. तर आता आपण ब्रह्मदेवाचं काय, गुरुमध्ये काय आहे तर ब्रह्म आहे. गुरुमध्ये आपण गुरुर्ब्रह्मा, पहिलं अक्षर आहे गुरुर्ब्रह्मा. तर गुरुमध्ये ब्रह्म आहे. तर ब्रह्म म्हणजे काय आहे, काय काम करतो ब्रह्म, तर सृजन करतो, सृष्टीला तो निर्माण करतो. आता आपल्या घरामध्ये सुद्धा एखादं कार्य असेल किंवा पार्लमेंट असेल, आपण डिसेंट्रलायझेशन करतो प्रत्येक कामाचं. मग कोणाला तरी आपल्या घरी लग्न असेल तर कोणाला तरी आपण देवाणघेवाणीचं कार्य सोपवतो. कोटीची खोली मोस्टली आपल्या घरात जे सिनियर मोस्ट असतात, हालाय लोक तुम्ही इथे सांभाळा. त्याच पद्धतीनं हा जो विश्वात्मा आहे, ज्यानं हे जग निर्माण केलं, त्याने त्याच्या कार्याचं डिसेंट्रलायझेशन केलं आणि त्या विकेंद्रीकरण मराठीत आपण म्हणू. तर ब्रह्माला कार्य दिलं की बाबा तू सगळ्यांना तू सृजन कर. पण त्यांना सृजन करणं म्हणजे काय, तर गुरु काय करतो की आपण लहानपणापासून बघा की आत्ताच आपली नातवंड असतील किंवा कोणाची मुलं असतील, तर ते मूल काय करतं हे आपल्या पॅरेंट्स मिटिंगमध्ये आपले टीचर म्हणजे ते कोण असतील ते सांगतात. तर गुरुला ओळखता येतं की ह्या मुलाच्या मध्ये कुठला गुण आहे आणि तो गुण आपण कसा वाढवायचा, हे गुरुचं काम असतं. म्हणजे गुरुमध्ये हे ब्रह्मतत्व परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. दुसरा आहे करता त्यांनी दिलेला तो विष्णू. हा ब्रह्मदेव काय करतो, सृष्टी सगळी त्यानं निर्माण केली आणि सोडून देतो. बाकीचं काय त्यांचं भरण पोषण, वेगवेगळं उदरभरणाचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, सगळेच प्रश्न आहेत. मग त्याच्यासाठी तो काय करतो, तर त्यांनी काय केलेलं आहे, विष्णूची त्याने त्याच्यावरती निर्मिती केली की विष्णू सांगितले हे काम तू बघ. तर काय आपल्या घरात त्याला आपण उदाहरण घेऊ की आपण एक मोठं पॉवर सेंटर घेतो आणि मग जिथं पाहिजे तिथं आपण वीज त्या म्हणतो की आपण काय हॉर्स पॉवरची किंवा त्या पॉवरचे आपण विजेचे बल्ब लावतो. सगळीकडे आपण काय मोठे किंवा एकदम झिरोचे लावत. किचनमध्ये पण वेगळ्या पद्धतीनं, हॉलमध्ये वेगळ्या पद्धतीनं, फंक्शनला वेगळे असे आपण अरेंजमेंट करतो. किंवा पाण्याचा नळ मेन आपल्याकडे खाली मीटर असतं, पण शॉवरला वेगळं स्पीड, किचनमधल्या सिंकला वेगळं स्पीड. तसं ह्या विष्णू काय करतो की त्यांनी जलचर आहेत, भूचर आहेत आणि आकाशात विहार करणारे सगळे प्राणी आहेत. त्या सगळ्यांच्यासाठी त्या विष्णूंनी निरनिराळ्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. की भूचरसाठी त्यांना जंगलं निर्माण केली. हत्तीसारखे प्राणी सुद्धा त्याच्यावरती राहत आहेत आणि मुंगीसारखे प्राणी पण. तसंच त्यांनी जलचर म्हणजे मोठे वेल मासे, छोटे मासे, सगळ्यांची काही योजना हा विष्णू करत आहे. तर आता ह्याच्यासाठी बघा काय करायचं, आपले गुरु काय काम करतात. आपलं लहानपणापण आठवण किंवा कुठल्याही याच्या गुरुमध्ये सायन्समध्ये जर काही प्रॉब्लेम शिकवायचा असेल तर आपण लॅबमध्ये जायच्या आत सगळं तयार असतं केलं. गुरुकडे प्रत्येकाचं ज्ञान असतं आणि मग आपण लॅबमध्ये जातो आणि गुरु आपल्याला तो सिद्धांत तिथे सिद्ध करून दाखवतो. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ह्या तयार असतो. भूगोल शिकवायचा असेल तर नकाशे तयार असतात. म्हणजे त्याला काही स्वतः काही कुठं जावं, त्याचं ऑलरेडी मटेरियल त्याच्याकडे तयार असतं मेंदूमध्ये. असे ते गुरु असतात. त्यामुळे गुरु हे विष्णूचं पण काम करतात. तिसरं आहे की त्यांचं ज्ञान आणि अचूक असतं. प्रत्येक गोष्टी ते विद्यार्थ्याला अचूकपणानं सांगत असतात. नंतर तिसरं तत्व आपण बघतो की आपण म्हणतो की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर. तर महेश्वराकडे काम काय केलंय, संहार करायचं, संपवायचं. जे अनवॉन्टेड आहे, ज्याची गरज नाही आहे, अशा गोष्टी पूर्ण नायनाट करायच्या. अशा कित्येक स्पेसीज किंवा आहेत आपण बघतो की त्या नष्ट केलेल्या आहेत. तर गुरु काय करतो, ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्या सगळ्या गोष्टी तो नष्ट करतो. की जशा जाती आणि प्रजाती ह्या महेशाने नष्ट केलेल्या आहेत, तर त्या पद्धतीनं तो ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करत असतो. आता ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण आता आपण जर घ्यायचं झालं की आपण एकलव्याचं उदाहरण घेऊ शकतो. की अर्जुनाला धनुर्धर करायचा होता
पण एकलव्याला तो पराजित करू शकला नसता. म्हणून गुरुंनी काय केलं की त्याला थांबवलं की नको, अर्जुनाच आपल्याला महत्वाचा धनुर्धर बनवायचा. त्यामुळे त्यांनी त्याचा